11 मेला शनिवारी शाहूकला मंदिरमध्ये पूज्य भगवान परशुरामाचा जन्मोत्सव साजरा करतात आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की सर्व ब्राह्मणांचं एकत्रीकरण करतात. काय झालं आता प्रत्येकाचे म्हणजे अनेक आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये हे आहे, प्रत्येकाने आपापले एकत्रीकरण केलेले आहे. आम्ही थोडं मागे पडलो होतो की आम्ही आमचं एकत्रीकरण आतापर्यंत करायचे प्रयत्न केले, पण आम्ही आता पुन्हा प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र या. आणि त्या अनुषंगाने भगवान परशुरामाचा जन्मकाळाचा आम्ही उत्सव शाहूकला मंदिरला करतो. आणि त्याकरता आपल्याला मुख्य अतिथी म्हणून आता पत्रिका माझ्या कुलकर्णी राजन निंबाळकर सेवानिवृत्त सेनाधिकारी, प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून श्री सुशील कुलकर्णी अंगराध्यक्ष शासन प्रमुख, विशेष उपस्थिती परमपूज्य हरिभाऊ नितीनकर महाराज आणि अभिजित बापट मुख्याधिकारी सावरा नगरपालिका सातारा. आता आमचे निमंत्रण म्हणजे अखिल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक वेदमूर्ती विवेक असेल गोरबली आणि आता मी अध्यक्ष म्हणून गुणेश्वर कुलकर्णी आम्ही निमंत्रक आहोत. आणि आमच्या बाकी सगळे संचालक मंडळ आम्ही हे सगळं आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. मूळ कार्यक्रम 5 वाजता आहे. 4 ते 5 आम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे काही लोक परगावरून येणार आहेत. परगावून आल्यासुद्धा त्यांना तिथं गाणे ऐकण्याचा कार्यक्रम होईल. 5 वाजताची जी प्रमुख अतिथी आहे ती पुढला कार्यक्रम सुरू होणार. बाहेर काही स्टॉलही आहेत आणि काही माहितीचं हे आहे. 18x12 LED लावलेलं आहे. त्याच्यामध्ये काही जाहिराती होणार आहेत. अशी सगळी ती माहिती त्यामध्ये आम्ही दिलेली आहे. आणि एकच ध्येय आहे की एकत्रीकरण करावं. आणि त्याच्या प्रत्येक पोटजातीमध्ये देशाचं कोकण हे अनेक आहे, परंतु सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या समाजाच्या ज्या काही आणि अडचणी आहेत त्याला करता एकमेकांना सहाय्य करावं आणि एवढाच उद्देश. यात कुठलाही राजकीय किंवा हे असं काही नाही. हे सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या उद्धार आपला करावा हा त्यातला एक तिथं स्तोत्र पठण वगैरे धार्मिक कार्यक्रम जे रेग्युलर असतात सगळे तिथं आहेत. स्तोत्र पठण आहे, शिवतांडव स्तोत्र आहे, परशुरामाची स्तोत्रे स्वतंत्र. पहिल्यांदा जे पुरोहित करणारे काम ते सगळं ब्रह्मवृंद ते करणार. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम जो आहे तो परशुरामाचं पूजन होणार आहे, त्याची आरती होणार आहे आणि मग ब्रह्मवृंद जे आहे ते त्या दृष्टीने वगैरे तो कार्यक्रम आहे. आणि विषय काय दिले प्रमुख अतिथी बोलायला? विषय असा काही नाही. हा ब्राह्मण एकत्रीकरण या अनुषंगानेच ते म्हणजे दिलेले आहे. ब्राह्मण एकत्रीकरण आणि युवकांना मार्गदर्शन. जी आजकालची युवक पिढी जी आहे जी या आपल्या समारंभामध्ये येत नाही, बघितलं तर सगळे रिटायर्ड लोकच असतात, त्यांना जास्त एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणून त्यांना ते 2 विषय आपण दिले. आता दोन्ही पण अध्यक्ष आणि त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे ब्राह्मण एकत्रीकरण हा आपला मुख्य मुद्दा आहे. आणि आजची पिढी जी आहे ती संस्कार कुठेतरी थोडेसे मागे पडतात आहे असं वाटतं. सनातन हिंदू धर्माप्रमाणे ते सगळे संस्कार ते आजच्या पिढीला मिळण्यासाठी अनेक कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. त्यात ब्रह्मवृंद जे आहे ते स्तोत्र पठण होतं. आणि नुसतं हे करून चालणार नाही, तर त्यांना त्यांचं अट्रॅक्शन जे आहे, काही विषय जे त्यांना आवडीचे आहे ते पण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आत्ता जो आहे व्यवसाय आहे, विवाह आहे, त्यानंतर नोकरीविषयी आहे, एकत्रीकरण आहे, ह्याच्यावर सुद्धा काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न त्याच्यात करणार आहे. मनोरंजन पण आहे.
आणि जे देशभक्ती, राष्ट्रहित, हिंदू धर्म जोपासणं ह्या सगळ्या गोष्टी पण त्यात असणार. अर्थातच शास्त्र आणि शस्त्र दोन्ही पण आहे. वेदमूर्ती गोडबोले शास्त्रीच्या व्यासपीठावर असतील तिथे शास्त्र आहेच. आणि लेफ्टनंट जनरल R.R. निंभोरकर परमविशिष्ट सेवा मेळ्यात त्यांना मिळालेलं ते तिथे येणार आहेत. म्हणजेच शस्त्र जे आहे राष्ट्रहितासाठी, राष्ट्र संरक्षणासाठी आज गरजेचं आहे. त्याचं मार्गदर्शन होणं आजच्या पिढीला गरजेचं आहे, म्हणून आम्ही त्यांना बोलतो. हा कार्यक्रम फक्त ब्राह्मण समाजापुरताचा आहे की कसं काय? हो, हा कार्यक्रम ब्राह्मण समाजापुरताच एवढ्यासाठी घेतलं की जसं प्रत्येक धर्माचं एक पूजनीय स्थान असतं, आराध्य दैवत असतं, तसं परशुराम हे ब्राह्मणांचं आराध्य दैवत आहे. म्हणून हा कार्यक्रम फक्त ब्राह्मणांपुरता. इतर वेळेस आमचे सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात आणि सगळ्या समाजाला एकत्र करूनच आम्ही कार्यक्रम करतो. मुळात अखिल ब्राह्मण महासंघाचा नमस्कार, मी अखिल ब्राह्मण महासंघ सातारा अध्यक्ष धनंजय कुलकर्णी बोलतो आहे. 11 मे 2024ला अखिल ब्राह्मण महासंघातर्फे शाहूकला मंदिर येथे अखिल ब्राह्मणांच्या एकत्रीकरणाकरता भव्य भगवान परशुराम पूजनाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. ह्या कार्यक्रमाला समस्त ब्राह्मण कुटुंबियांनी सहकुटुंब सहपरिवार हजर राहावे अशी विनंती आहे. कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर आणि ॲनालायझर यूट्यूब ॲनालायझर सुशील कुलकर्णी हे हजर राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सातारा शहर नगरपालिकेचे हेही उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाला आपण अगत्याने उपस्थित राहावे. ब्राह्मण एकत्रीकरण हा जो आपला उद्देश आहे हा सफल व्हावा हीच याच्यामध्ये इच्छा आहे. कार्यक्रमात कोणते कोणते कार्यक्रम? कार्यक्रमामध्ये सुरुवातीला भगवान परशुरामाचं पूजन, त्याचे स्तोत्र, आरती हे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर ब्रह्मऊर्ध ह्या परशुरामाचे श्लोक म्हणणार आहेत. त्यानंतर शिवतांडव हा एक कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर मग प्रमुख वक्त्यांची भाषण होणार आहे.